नमस्कार मित्रांनो, मी नयना सरदार पुन्हा एकदा घेऊन आली आहे तोच सेगमेंट कथासार. एक आरोही नावाची मुलगी होती जी कॉलेजमध्ये जायची. ती कायम गप्पच राहायची. तिला लोक टोमणे देखील मारायचे तरीही ती त्यांना उत्तर नाही द्यायची. एके दिवशी कॉलेजमध्ये डिबेट सेशन होतं. त्या डिबेट सेशन मध्ये आरोहीने तिचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक मुलगा उठला आणि तो तिला म्हणाला, तू गप्प बस, तुला काय कळतं. त्या क्षणी आरोहीला इतके वाईट वाटले. तिला प्रश्न पडला की मला विचार मांडण्याचा देखील हक्क नाही. आणि त्याच रात्री आरोहीने संविधानाचं पुस्तक वाचायला घेतलं. त्यात तिला कलम 19 स्वातंत्र्याचा अधिकार दिसला. या कलमाने प्रत्येक व्यक्तीला 6 गोष्टीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. बोलण्याचं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, शांतपणे एकत्रित येण्याचं स्वातंत्र्य, युनियन किंवा संघटना तयार करण्याचं स्वातंत्र्य, देशभर मुक्तपणे फिरण्याचं स्वातंत्र्य, कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य आणि व्यवसाय किंवा कोणतंही काम करण्याचं स्वातंत्र्य. त्या क्षणी आरोही विचार करते, जर संविधान मला बोलण्याचा अधिकार देत असेल तर मी गप्प का बसू. कॉलेजमध्ये पुन्हा एकदा डिबेट सेशन असतं आणि आता आरोही लोकांसमोर पूर्ण आत्मविश्वासाने उभी राहते आणि तिचे विचार मांडते. संविधान हा फक्त आवाज नाही तर प्रत्येक भारतीयाचा श्वास आहे.